4 तास मुगाची डाळ पाण्यात भिजल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून पाणी नितरलं की मिक्सी जारमध्ये घेऊन त्यात अद्रक थोडंसं पाणी टाकून मिक्सरला वाटून घ्यायचं. 2 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी जाड रवा, चवीनुसार मीठ, ओवा, 3 टेबलस्पून तेल, 1 वाटी पाणी घालून एकत्र मिक्स करून याचा गोळा लावायचा आणि ओलं कापड झाकून 15 मिनिटं भिजायला ठेवायचं. तेल गरम झालं की त्यात हिंग, बडीशोप, जिरे, धने तेलात परतून घ्यायचे. लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, पांढरे तीळ, ब्लॅक पेपर, चाट मसाला, आमचूर पावडर, बेसन, गरम मसाला, वाटलेली डाळ आणि आंबट गोड चिंचेची चटणी घालून एकत्र मिक्स करायची. हे थंड झालं की याचे गोळे करून घ्यायचे. कणकेचा एक गोळा करून हातानेच गोल अशी पारी करून घ्यायची आणि सारणाची गोळा त्यात भरून अशी पारी करायची. मीडियम तेल गरम झालं की एक एक यात तेलात सोडून घ्यायचं आणि एक बॅच तळायला कंप्लीट 15 मिनटं लागतात आणि मीडियम फ्लेमवर ही सगळी प्रोसेस करायची. मग काय तयार झालं हे आपल्या टम्म फुगलेल्या अशा मुगाच्या डाळीची कचोरी फोडून त्यात चिंचेची आणि पुदिन्याची चटणी घालून घ्यायची.